इथं आमचं गाव शही गावाचं कोकणी समाजचं जे रेशीमगड आहे, जिथं गावगड म्हणून बार धरलं जातं. त्या गडाचं इथं हनुमानदादाचं मंदिर आहे. इथं पहिलं जे मंदिर आहे इथं पूर्ण साधं होतं, असंच लाकडाने ते बांधकाम केलेलं होतं. पण आता चांगल्या प्रकारे त्यांचं मंदिर एक चांगलं बांधकाम झालेलं आहे. आणि खास गोष्ट अशी आहे की जेव्हा इथं बंधाऱ्याचं काम चालू होतं, आता पहिलं कमीत तरी बघायला गेलं तर 15-20 वर्ष झाले त्या बंधाऱ्याचं काम होऊन. आता जेव्हा त्या बंधाऱ्याचं काम सुरू होतं त्यावेळेस तिथं एका व्यक्तीला स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला की भगवंत प्रकट होणार आहे. तर त्यावेळेस त्या व्यक्तीला प्रकट झाल्यामुळे इथं स्वप्नात दिसलं आणि तिथं मग त्यांना ते देव वगैरे सापडला आणि तिथं मग स्थापना तिथून उचलून मग इथं स्थापना केलेली आहे. आणि इथं खूपच लोक येत असतात कारण हे जागृत देवस्थान आहे. आणि इथं मध्ये आपण गेलो तर इथं शिवलिंग आहे, इथं नंदी देवाचं हे आहे, मूर्ती आहे, इथं हनुमानदादाची मूर्ती आहे. आणि इथं दानपेटी आहे. दानपेटीमध्ये पाहिलं तर थोडेफार पैसे आहेत, ते आपण असे बंद करून देत आहे. इथं पूर्ण देवाची जी पूजेची सामग्री आहे ती ठेवलेली आहे. इकडून असं पाहिलं तर पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये या देवाचं एक स्थापना झालेली आहे. खूपच छान वाटत आहे. आणि त्या साईडला गुराखी आहे, तिथं शेळ्या मेंढ्या काय जे असेल ते तिथं चारत आहे, तिथं पण चांगलं वाटत आहे. आणि या साईडला पाहिलं तर पूर्ण मोकळं असं आहे. आणि जेव्हा हनुमानदादाची जयंती राहते तेव्हा इथं हवन केलं जातं, कारण इथं जे पुजारी लोक असतात इथं त्यांचं काय असेल ते इथं यज्ञ वगैरे करत असतात. इकडे पूर्ण साईडला पूर्ण शेती करतात. या पूर्ण एरियामध्ये शेती करतात. पण पूर्ण जमीन खराब असल्यामुळे एखाद्याच्या ठिकाणी चांगलं राहतं, एखाद्या ठिकाणी पीक चांगलं नाही राहत. पण भगवंताच्या कृपेने काही गोष्टी चांगल्याच होत आहे. इकडे पूर्ण जंगल आहे. इथं एखाद्या वेळेस तरसे वगैरे तरस किंवा लांडगे वगैरे राहतात, किंवा एखाद्या वेळेस जे रानडुक्कर असतात ते पण येत असतात. रानडुक्कर म्हणण्यापेक्षा जे रानटी बिलाडा असतो तो पण इकडे फिरत राहतो. चला तर तुम्हाला आता मी धरण दाखवत आहे, जिथून हनुमंतदादा प्रकट झाले होते किंवा साक्षात्कार झाला होता. चला मित्रांनो, तुम्हाला मी धरण दाखवत आहे. चला पटकन. असे तरस किंवा लांडगे वगैरे इथं वास्तव्य करत असतात, कारण पूर्ण जंगलच आहे. इथं कोणी याची हिंमत करत नाही आहे किंवा कोणी आला बी तर त्याच्या हातामध्ये काहीतरी लाकूड किंवा काहीतरी पाहिजे, नाही तर कोणी पण जंगली जनावर आहे ते त्यांच्यावर हमला करू शकतात. इथं आता आपण धरण बघायला आलेलो आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि त्या पाण्याचा फायदा धरणाच्या खाली जे शेती आहे त्या लोकांना होत आहे. आता तुम्ही पाहू शकतात की इथं पूर्ण पाण्याने भरलेलं आहे धरण आहे, पूर्ण तुडुंब भरलेलं आहे पाणी. इथं जे जंगली जनावर आहेत ते इथं पाणी प्यायला येत असतात. तुम्ही पाहू शकता तिथं पूर्णपणे हे पाणी आहे. ते आमच्या कॅमेरामधून तुम्हाला पूर्ण पाणी दाखवणार आहे. हा, तुम्ही पाहू शकता की इथं पूर्ण पाणी दिसत आहे. आणि या पाण्यामध्ये जेव्हा पाणी कमी राहतं तेव्हा मासेमारी पण केली जाते. आणि जंगली जनावरे उन्हाळ्यामध्ये इथं पाणी प्यायला येत असतात. आणि एखाद्या वेळेस इथं साप वगैरे पण असू शकतात, ते बघून चालावं लागतं का नाही तर मग इथं आपल्याकडे गाडी पण दूर आहे, कारण इथं जायला मग वेळ होऊन जातो. इथं पूर्ण हे झाडे झुडपे आहे. पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये हा धरण आहे. आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवत आहे की किती छान जंगल आहे इथं. कारण एखाद्या ठिकाणी आपण जातो तर त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहायला एक वेगळीच मजा राहते. आणि इकडे बॅक साईडला आपण गेलो तर इथं पूर्ण जंगलाचा एरिया आहे, कारण इकडे कोणीही राहत नाही आहे. कारण इकडे फक्त जनावरे राहतात. एखाद्या वेळेस साप वगैरे जास्त असतात, कारण बघून चालावं लागतं. या पाण्यामध्ये मासे पण असतात, कारण पाणी जास्त आहे. एखाद्या वेळेस तर सर्वच प्राणी इथं येत असतात. आता आपण हे झाड कशाचे आहे ते सांगता येत नाही. आपण एखाद्या वेळेस हे आपण काय म्हणतो त्याला आलं काय सांगतो त्याचं झाड आहे हे.
आता आपण इथं रश्मीगडावर येऊन गेलो आहे आणि इथं भव्य असं निसर्गरम्य वातावरण आहे. त्या वातावरणामध्ये आपण इथं फिरत आहे. किती छान वाटत आहे. आपण आपल्या गावाच्या गड रश्मीगड आहे तिथं आलेलो आहे आणि तिथं एक मस्तपैकी पाण्याचा झरा आहे ते पण आपण पाहणार आहे. आणि इथं एवढं मनाला शांती वाटत आहे की ते आपण शब्दात सांगू शकत नाही. इथं मस्त झाडे वगैरे आहे आणि तिथं तर बंदराचं पाणी एवढं आहे की चला तर आपण जाऊ आता. इथं आपण येऊन गेलो आहे रश्मीगडावरती. हे बघा पाणी चालत आहे इथं. किती छान वाटत आहे. एकदम खडखड असा आवाज येतोय आणि इथं एक प्रकारचा वेगळा आनंद येत आहे. इथं आपला रश्मीगड आहे. इथं आपण पाहत आहे आता. इथं आमचा गावगड आहे, रश्मीगड आहे. इथं आमचं जागृत देवस्थान आहे. इथं मोठ्या प्रमाणावर लोक येतात, भक्तिभावाने येतात आणि देवाची पूजा पात्र करतात. इथं जे शेतामधून नवीन काय पण माल निघतो तिथं अर्पण करतात आणि नैवेद्य अर्पण करतात. इथं तुम्ही पाहू शकता की इकडे पाण्याचा एकदम प्रवाह चांगला आहे आणि इथं बघून असं वाटत आहे की खूप मनाला शांती वाटत आहे. आणि तिकडे पाहिलं तर तिथे ढग वगैरे आहे. तिकडे पण हिरवंगार दिसत आहे. तर आमचा कॅमेरामन पण चांगला कॅमेराच्या मदतीने तुम्हाला पूर्ण दृश्य दाखवत आहे. इकडे पाहिलं तर पूर्ण बंधारा आहे. बंधाराच्या मध्ये एवढं पाणी साचलेलं आहे की एकदम चांगलं वाटत आहे. हे दाखवा, झरा दाखवा, झरा कसा आहे. एकदम मस्त खूप छान वाटत आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं आणि पक्ष्यांचा आवाज पण येतोय आणि पाण्याचा आवाज येतोय. तर खूप छान वाटत आहे आणि एक मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद निर्माण होत आहे आणि प्रत्येक क्षणाला शब्दात सांगणं कठीण होत आहे कारण एवढं सुंदर वातावरण इथं आहे. बस काय ना. इथे पूर्ण जंगल आहे. जंगलामध्ये पूर्ण जंगलाने भरलेले पूर्ण झाडे आहेत इथं. आणि या ठिकाणी असे तरस किंवा लांडगे वगैरे इथं वास्तव्य करत असतात कारण पूर्ण जंगलच आहे. इथं कोणी याची हिंमत करत नाही आहे की किंवा कोणी आला बी तर त्याच्या हातामध्ये काहीतरी लाकूड किंवा काहीतरी पाहिजे, नाही तर कोणी पण जंगली जनावर आहे ते त्यांच्यावर हमला करू शकतात. इथं आता आपण धरण बघायला आलेलो आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि त्या पाण्याचा फायदा धरणाच्या खाली जे शेती आहे त्या लोकांना होत आहे. आता तुम्ही पाहू शकतात की इथं पूर्ण पाण्याने भरलेलं आहे धरण आहे. पूर्ण तुडुंब भरलेलं आहे पाणी. इथं जे जंगली जनावर आहेत ते इथं पाणी प्यायला येत असतात. तुम्ही पाहू शकता तिथं पूर्णपणे हे पाणी आहे. ते आमच्या कॅमेरामन तुम्हाला पूर्ण पाणी दाखवणार आहे. हा तुम्ही पाहू शकता की इथं पूर्ण पाणी दिसत आहे आणि या पाण्यामध्ये जेव्हा पाणी कमी राहतं तेव्हा मासेमारी पण केली जाते आणि जंगली जनावरे उन्हाळ्यामध्ये इथं पाणी प्यायला येत असतात आणि एखाद्या वेळेस इथं साप वगैरे पण असू शकतात. ते बघून चालावं लागतं का नाही तर मग इथं आपल्याकडे गाडी पण दूर आहे कारण इथं जायला मग वेळ होऊन जातो. इथं पूर्ण हे झाडे झुडपे आहे. पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये हा धरण आहे. आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवत आहे की किती छान जंगल आहे इथं. कारण एखाद्या ठिकाणी आपण जातो तर त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहायला एक वेगळीच मजा राहते. आणि इकडे बॅक साईडला आपण गेलो तर इथं पूर्ण जंगलाचा एरिया आहे कारण इकडे कोणीही राहत नाही आहे कारण इकडे फक्त जनावरे राहतात. एखाद्या वेळेस साप वगैरे जास्त असतात कारण बघून चालावं लागतं. या पाण्यामध्ये मासे पण असतात कारण पाणी जास्त आहे. एखाद्या वेळेस तर सर्वच प्राणी इथं येत असतात. आता आपण हे झाड कशाचे आहे ते सांगता येत नाही. आपण एखाद्या वेळेस हे आपण काय म्हणतो त्याला आलं काय सांगतो त्याचं झाड आहे हे.